तुम्ही विरोध करण्याची पातळी आमच्या महापुरुषावर शिव्या देणं, आमच्या आया बहिणीवर शिव्या देणं, अरे थू तुमच्या जिंदगीवर महारानो. तुमच्या ह्या हिंदू महारामध्ये कुणीही जय भीम करत मेले नाही, पण मांगाचे तरुण पोरं जय भीम करत मेलेत. तुमची लायकी नाही मांगाला बाबासाहेब शिकवण्याची. जय लहूजी, जय भीम. मी ऍडव्होकेट राम राजेंद्र चव्हाण, सकल मातंग समाजाचा राज्य समन्वयक आहे आणि मी मातंग समाजाचा एक सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता आहे. मी आंबेडकरी चळवळीचा समर्थक आहे आणि बाबासाहेब हे माझे दैवत आहे. आज सध्या महाराष्ट्रभर हा जो एक विषय गाजत आहे, 1 ऑगस्ट 2024 रोजी सन्मानाने ह्या देशाच्या सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलं होतं, न्यायनिवाडा दिला होता की भारतातले जे काही राज्य सरकार आहेत त्यांना SC आणि STच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे, म्हणून ती जजमेंट होतं देवेंद्र सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. त्याच्या अगोदरपासूनच महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय गोखले साहेबांना उपवर्गीकरणाची चळवळ चालू केली होती आणि देश पातळीवर तामिळनाडू, आंध्र प्रदेशामधले आमचे नेते मंदाकृष्ण मादिक यांना ही चळवळ चालू केली होती आणि त्या चळवळीचं समर्थन महाराष्ट्रातील मातंग समाज तेव्हापासून करत होता. पण तो चळवळीला बळकटीकरण आलं 1 ऑगस्ट 2024च्या सन्माननीय सुप्रीम कोर्टाच्या त्या न्यायनिवाड्याला. त्या न्यायनिवाड्यामध्ये महाराष्ट्रामधील देशमुख आयोग आणि साहित्यरत्न क्रांतिगुरु लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या त्याच्यामध्ये दाखला घेतला गेलेला आहे आणि ह्या दोन्ही आयोगानं मागासवर्गीयाच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करावं असं नमूद केलेलं आहे आणि त्याचाच आधार घेत ह्या महाराष्ट्रामध्ये लढाई चालू होती. परंतु ह्या लढाई गेल्या 2024 पासून अतिशय जोर धरला. त्याच्यामध्ये 59 जातीमध्ये 58 जाती, त्यात मातंग समाज पण आला. मातंग समाज आणि 57 जातीनं हा लढा पुकारलेला आहे. ह्या लढ्याला फक्त एकच जात विरोध करते, ती बौद्ध, नवबौद्ध आणि महार, हिंदू महार. माझं ह्या हिंदू महार आणि बौद्ध समाजाला आव्हान आहे की ज्या पद्धतीनं तुम्हाला राज्यघटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अधिकार दिलेले आहेत तेच अधिकार आम्हाला दिलेले आहेत. ज्या पद्धतीनं तुम्ही आम्ही उपवर्गीकरणाची मागणी करतोय आणि तुम्ही त्याला विरोध करतोय, ठीक आहे, तुम्ही विरोध करताय त्याच्याबद्दल आमचं काही मत नाही, पण तुमच्या विरोधाची पातळी किती खाली घसरलेली आहे. आमच्या महापुरुष असतील, आमच्या आई बहिणीवर तुम्ही शिव्या देतात, आमच्या महापुरुषाला वाटेल ते तुम्ही बोलतायत. लहुजी साळवे वरती टीका करता, अण्णाभाऊ साठेंवर टीका करता, मुक्ता साळवेंवर टीका करता. हेच तुम्हाला बाबासाहेबांना सांगितलंय का? ज्या बाबासाहेबांना स्वतःच्या हयातीमध्ये महिलांना संपूर्ण अधिकार देण्यासाठी स्वतःची लढाई लढली, इव्हन कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिला, अशा बाबासाहेबांचा तुम्ही स्वतःला पाईक समजता का? आणि आई बहिणीवर शिव्या देता का तुम्ही खरंच बाबासाहेबांचे पाईक आहेत का? बिलकुल होऊ शकत नाहीत. त्या विचाराचे तुम्ही होऊ शकत नाहीत, कारण बाबासाहेबांना महिलेचा सन्मान केला, बाबासाहेबांना सामान्य माणसाचा सन्मान करायला सांगितलं होतं. तुम्ही स्वतःला बौद्ध समजता का? बौद्धाची समता कुठे गेली? बुद्धाची समता कुठे गेली? तुम्ही कधीतरी 22 प्रतिज्ञा पाळल्या आहेत का? महारानो, माझं तुम्हाला ओपन आव्हान आहे, तुम्ही खरंच बौद्ध आहेत का? अरे तुम्ही बागाडे बौद्ध आहेत, तुम्ही खोटे बौद्ध आहेत. तुम्ही आंबेडकरी चळवळीचे पाईक होऊच शकत नाही, कारण बाबासाहेबाला तुम्ही मानत नाहीत. फक्त देखावा करता की आम्ही बाबासाहेबाचे पाईक आहेत, आम्ही बाबासाहेबाला मानतो आणि हा खरा मातंग समाज बाबासाहेबाला मानतोय, म्हणून आम्ही आजही लोकशाही मार्गाने उपवर्गीकरणाची मागणी करतोय. तुम्ही विचार करा थोडासा, आमच्या बदला 3 तरुण ते 4 तरुणांना आत्महत्या केली की आम्हाला उपवर्गीकरण पाहिजे, म्हणजे आमच्या किती जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि तुम्ही त्याला विरोध करता. अरे विरोध करण्याची तुमची भूमिका काय आहे? ठीक आहे, विरोध करा ना, लोकशाही मार्गाने विरोध करा, संविधानिक मार्गाने विरोध करा, पण तुम्ही विरोध करण्याची पातळी आमच्या महापुरुषावर शिव्या देणं, आमच्या आया बहिणीवर शिव्या देणं, अरे थू तुमच्या जिंदगीवर महारानो. तुम्ही विरोध करा, तुमचा विरोध आम्ही पत्करू, आम्हाला सगळं मान्य आहे, पण संविधानिक मार्गाने करा. ज्या गोष्टी बाबासाहेबांना समतेचा लढा दिला, इक्वॅलिटी सांगितली, समानता सांगितली, त्या समानतेसाठी जर मातंग समाज येऊन 57 जातीचा लढा लढत असेल तर तुम्हाला वाईट वाटायची काय गरज आहे? अरे ज्या वेळेला बाबासाहेबांनी घटना लिहिली, त्या घटनेमध्ये फक्त हिंदू, सिख ह्या लोकांना, ह्या धर्मांना आरक्षण दिलं, बौद्धांना का आरक्षण दिलं नाही? अरे बौद्ध धर्मियानो, तुम्ही खरे बौद्ध आहेत का? तुम्ही महारामधून जर बौद्ध झाला असाल 1990च्या वेळेला तुम्हाला एका सर्क्युलरनं तुम्ही अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणामध्ये हिस्सा मागितला, त्यावेळेच्या पंतप्रधानाला तुम्ही ब्लॅकमेल केलं, सरकारला ब्लॅकमेल करून तुम्ही ज्या वेळेला बौद्धांना आरक्षण नसतानाही तुम्ही त्याच्यामध्ये खाडाखोड केली, मागच्या दाराने तुम्ही शेड्यूल कास्ट रिझर्वेशन मध्ये आला. त्यावेळेला शेड्यूल कास्ट मधल्या कुठल्याच जातीनं, या देशातल्या कुठल्याच जातीनं तुम्हाला विरोध केला नाही.
तुम्हाला निवेदन तुम्हाला आम्ही हरकती घेतल्या नाहीत की आमचेच बांधव आहेत म्हणून तुम्ही 1990 ला ह्या रिझर्वेशन मध्ये परत आलात मागासवर्गीयाचा, आणि आज तुम्ही काय आम्हाला शिकवताय उपवर्गीयांना विरोध करून? त्यावेळेचे आमचे नेते मनाचं मोठेपण दाखवलं आणि तुम्हाला परत या मागासवर्गीयांनी घेतलं. खरं तर तुमचा हक्क नव्हता परत मागासवर्गीयाच्या रिझर्वेशन मध्ये येण्याचा. तुम्ही स्वाभिमानाने हिंदू महारामधून तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारला होता ना, तुम्ही बाबासाहेबाला फॉलो करतात ना, बाबासाहेबांना घटनेमध्ये बौद्धांना रिझर्वेशन का दिलं नव्हतं? परंतु त्या विचाराला तिलांजली देऊन तुम्ही त्यावेळच्या सरकारला ब्लॅकमेल करून 1990 ला एक सर्क्युलर काढलं आणि त्या सर्क्युलर काढून तुम्ही परत मागासवर्गीयाच्या हक्कामध्ये येऊन आमचा वाटा तुम्ही हिसकावला. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती. तुम्ही अशा पद्धतीने जर 90 ला मागासवर्गीयामध्ये आलात तर आज तुम्हाला उपवर्गीकरण का नको आहे? तुम्ही समतेची लढाई बोलताना बाबासाहेबांना काय सांगितली? इक्वॅलिटी, समता सांगितली बाबासाहेबांना, समानता सांगितली बाबासाहेबांना. मग त्या समानतेला त्या इक्वॅलिटीला तुम्ही पायंदळी तुडवणार आहेत का? अरे मग तुम्ही बाबासाहेबांच्या अनुयायी होऊच शकत नाहीत. तुमच्या अख्ख्या ह्या बौद्ध धर्मामध्ये, तुमच्या ह्या हिंदू महारामध्ये कुणीही जय भीम करत मेले नाही, पण मांगाचे तरुण पोरं जय भीम करत मेलेत. पोचरम कांबळे आठवा, शाहीर उमप आठवा, आणि तुम्ही आम्हाला बाबासाहेब शिकवता का रे? तुमची लायकी नाही मांगाला बाबासाहेब शिकवण्याची, तुमची तेवढी कॅपॅसिटी राहिलेली नाही, आणि तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराशी गद्दारी करणारे तुम्ही महान हलकट आहेत. तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराला गद्दारी का करताय? तर तुम्ही उपवर्गीकरणाला विरोध करणं म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराला गद्दारी करणं. बाबासाहेबांच्या समानता घटनेमध्ये काय सांगितलं, संविधानानं काय दिलं आम्हाला? आमच्या हक्काप्रमाणे आम्ही वागतोय. म्हणून आमच्या आई बहिणीला तुम्ही शिव्या देता, आमच्या महापुरुषाला तुम्ही बोलता काही वाटेल ते. अरे ही पद्धत मी आज मनापासून सकल मातंग समाज असेल, महाराष्ट्रातल्या तमाम मातंग समाज असेल, मी रिपब्लिकन पार्टीचे नेते सन्माननीय रामदासजी आठवले साहेबांचा मी मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. साहेब, तुम्ही आमच्या उपवर्गीकरणाला समर्थन केलं. त्याच पद्धतीनं आमचे आंबेडकरी रक्त प्रकाश आंबेडकर साहेबांना आमच्या उपवर्गीकरणाला सपोर्ट केला. आम्हाला तुम्ही उपवर्गीकरण व्हावं असं तुमची इच्छा आहे. ह्या अशा नेत्यानं, वामन मिश्राम साहेबानं, अशा नेत्यांचा मातंग समाज जन्मभर, जोपर्यंत हा मातंग समाज या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत, प्रकाश आंबेडकर साहेब असतील, आठवले साहेब असतील, वामन मिश्राम साहेब असतील, आम्ही तुमच्या विचाराचं ऋणी आहेत आणि आम्ही तुम्हाला शतशः धन्यवाद देतो, तुम्ही आम्हाला समर्थन करताय म्हणून. आणि हे जे लांडगे आहेत ना बाकीचे, ह्यांचा काही अवकाश नसताना हे मातंग समाजाच्या आया बहिणीला शिव्या देतात. इथून पुढे शिव्या देताना विचार करा. जर आम्ही सुरुवात झालो ना शिव्या द्यायला, तर मांगाच्या इतिहासातल्या शिव्या फार भयानक आहेत. तुमच्या कानातून रक्त येईल, कळलं का? तुमच्यासारखे आमच्यासारखे कडू अवलाद ह्या प्रत्येक तलावर नाही, मांगाला डवचू नका. तुमच्या धमक नाही ती. एवढं बोलतो आणि पुढचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला देतो. जय भीम, जय संविधान, जय लहुजी.